हेलो फ्रेंड्स, आज का जो टॉपिक हम लोग डिस्कस करने जा रहे हैं वो टॉपिक है हाउ टू स्टडी जस्ट लाइक अ गेम। दोस्तों, हम लोगों को पता है जब भी कोई गेम हम लोग खेलते हैं उस समय हम लोगों को बिल्कुल थकान महसूस नहीं होती। उस समय बिल्कुल हमें ऐसा लगता नहीं है कि हम लोगों ने ज्यादा काम किया है। उल्टा तो हमें ऐसा लगता है कि और कुछ शायद और कुछ समय मिले और हम लोग और ज्यादा खेल पाए। तो स्टडी क्या है? तो स्टडी जस्ट लाइक अ गेम। याद रखिए, हमारे गेम में, हमारे खेल में और पढ़ाई में कोई भी अंतर नहीं होता है अगर हम लोग उसको गेम समझे तो। अगर गेम समझते हैं तो स्टडी फन हो जाएगी और स्टडी में बहुत ही मजा आएगा। सो दोस्तों, सबसे पहले हम लोग देखते हैं कि स्टडी गेम के जैसे कैसे होता है। तो सबसे पहले मैं यहां पे आपको बताना चाहूंगा कि किसी भी गेम के लिए, किसी भी खेल के लिए सबसे इंपॉर्टेंट 3 चीजें होती है। कौन सी वो चीजें रहेंगी? तो सबसे पहले है, किसी भी गेम के लिए लगता है, दैट इज यू कैन से, सबसे पहले लगेगा कोच, या हम लोग उसको ट्रेनर भी कह सकते हैं। तो एक कोच की जरूरत, और सिर्फ कोच नहीं तो एक बेहतरीन कोच की जरूरत हमेशा हम लोगों को गेम के अंदर होती है। दूसरी चीज होगी कि वो होती है, दैट इज इक्विपमेंट्स। अभी इक्विपमेंट्स क्या होंगे? तो जो सामग्री, जो संसाधन हम लोग को खेलने के लिए लगेंगे उनको हम लोग बोलते हैं इक्विपमेंट्स। फिर थोडक्यात खेळण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतील, जर आपण क्रिकेट खेळतोय तर बॅट लागेल, बॉल लागेल, स्टंप लागेल, ग्लोव्स लागेल, पॅड्स लागतील अँड सो ऑन। तर हे जे काही असेल तर त्यांना आपण म्हणतो इक्विपमेंट्स। और तीसरी चीज गेम के अंदर सबसे इंपॉर्टेंट होती है, इंपॉर्टेंट तो क्या, पर मैं ये कहूंगा कि अगर वो चीज नहीं होगी तो गेम हो ही नहीं सकता, और वो चीज है दैट इज प्लेयर। म्हणजे कुठल्याही खेळामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या असतात। पहिली गोष्ट कुठली? तर पहिली गोष्ट आहे ती आहे, आपल्याला कुठल्याही खेळासाठी एक कोच लागेल। दुसरी गोष्ट, आपल्याला साधनं लागतील, आणि तिसरी गोष्ट, खेळण्यासाठी नो डाऊट प्लेयर्स लागतील। आता हाच आपण गेमचा कॉन्सेप्ट आपण स्टडीशी रिलेट करूया। मीन्स अगर कोच होगा, इक्विपमेंट्स होंगे और प्लेयर्स होंगे तो गेम होगा, और गेम होगा तो जरूर एंजॉय होगा, फन होगा। मीन्स इसका मतलब अगर हम लोगों को एंजॉय करना है, अगर हम लोगों को कुछ फन ढूंढना है उसके अंदर, तो हम लोगों को गेम खेलना चाहिए। अब देखते हैं गेम और स्टडी बिल्कुल एक जैसे कैसे होते हैं। अब देखिए, स्टडी के अंदर भी 3 चीजें सबसे ज्यादा अहमियत रखती है। अभी कौन सी है वो 3 चीजें? तो उसमें सबसे पहली चीज जो है वो होती है, दैट इज व्हाट यू कॉल मेंटर, या हम लोग उसे टीचर कहते हैं। दैट इज फर्स्ट रिक्वायरमेंट। अभी कुछ बच्चे एकलव्य भी होते हैं, बगैर टीचर के भी पढ़ लेते हैं, दैट्स वो अलग डिफरेंट थिंग है, बट पहली चीज जो होगी वो रहेगा टीचर। अब दूसरी चीज जो बहुत ही जरूरी होती है पढ़ाई के अंदर, तो वो रहेगी, वहां पे हम लोगों को स्टडी मटेरियल लगेगा। मीन्स पढ़ने के लिए कुछ ना कुछ हम लोगों को लगेगा। और तीसरी चीज, जैसे खेल में प्लेयर के बगैर खेल नहीं, वैसे ही स्टूडेंट्स के बगैर स्टडी नहीं। तो तीसरी इंपॉर्टेंट चीज जो होती है वो होती है स्टूडेंट्स। म्हणजेच काय आहे की 3 गोष्टींची आपल्याला गरज आहे। पहिलं टीचर, दुसरं स्टडी मटेरियल, आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे विद्यार्थी, म्हणजे स्टूडेंट्स। अब ये 3 चीजें जहां पे होती है वहां पे स्टडी होती है। राइट हियर मिस, पढ़ाई के लिए, पढ़ने के लिए ये 3 चीजें इंपॉर्टेंट है। अगर हम लोग देखते हैं तो ये खेल ही है। कोच को हम लोगों ने बदल दिया टीचर के अंदर,
इक्विपमेंट्स को हम लोगों ने बदल दिया स्टडी मटेरियल के अंदर, और जहां पे प्लेयर था वहां पे हम लोग लेके आए हैं स्टूडेंट्स को। इसका मतलब अगर हम लोग स्टडी एंजॉय करके करेंगे, मजा करके करेंगे, तो हम लोग ना कभी थकेंगे, ना कभी बोर होंगे, ना ही कभी हम लोगों को ऐसा लगेगा कि आज मैंने बहुत कुछ किया है। क्योंकि अक्सर देखा गया है, मैंने खुद, अगर हम लोग हमारे बचपन में चले जाते हैं तो हम लोगों को तो ऐसे लगता था कि क्रिकेट खेलते खेलते अभी शाम ही ना हो, सूरज ही ना डले, और बाद में सुबह ऐसे लगता था कि सूरज इतने देर से क्यों जगता है। मिस इतना हम लोग गेम के अंदर इन्वॉल्व होते हैं, आप भी शायद होते ही होंगे, किसी ना किसी गेम के अंदर आप उतना इन्वॉल्व होते होंगे। तो फिर मैं यहां पे कहना चाहूंगा कि स्टडी भी ऐसा ही गेम है जिसके अंदर ये तीनों फैक्टर्स इंपॉर्टेंट है। तो डियर फ्रेंड्स, पहले एक बात आप आपके दिमाग में यहां पे अच्छी तरह से बिठा लो कि पढ़ाई बिल्कुल कुछ अलग नहीं है, इट इज जस्ट लाइक गेम। ये एक गेम है, एक माइंड गेम है, ये एक हमारे दिमाग का खेल है, और हम लोगों को उसे अच्छे से खेलना है। अभी कोई भी गेम अगर अच्छे से खेलना है तो उसके लिए सबसे जरूरी जो होते हैं वो होते हैं उसके लॉज, उसके नियम, उसके कायदे कानून, और यहां पे हम लोग वो लॉज, वो डिसिप्लिन्स धीरे धीरे डिस्कस करने वाले हैं। तो पहले इन तीन फैक्टर्स के बारे में देखते हैं। तो पहला फैक्टर कौन सा है? तो पहला फैक्टर है दैट इज मेंटर, और यू कैन कॉल टीचर। दोस्तों, मैं यहां पे एक बात आपसे क्लियर करना चाहूंगा कि जहां कहां आपको लिखना जरूरी लगता है वहां पे आप लोग सीधा स्क्रीनशॉट लीजिए। स्क्रीनशॉट के अंदर क्या होगा, जो कुछ है वो दिखेगा वहां पे, वो आपके पास वहां पे सेव हो जाएगा, और बाद में आप लोग उससे आपके नोट्स बना सकते हो। वहां पे लिखने की, पेन लेके बैठने की कोई जरूरत नहीं। अगर आप स्क्रीनशॉट लेते हैं तो आपको सब कुछ वहां पे मिलेगा। तो वन बाय वन विल डिस्कस अबाउट ऑल दीज थ्री इंपॉर्टेंट फैक्टर्स फॉर स्टडी। तो सबसे पहले यहां पे इसके अंदर जो आता है वो है मेंटर, या जिसे हम लोग कहते हैं टीचर। अभी दोस्तों, टीचर के अंदर भी अलग अलग कैटेगरीज होते हैं। आई विल राइट हियर फर्स्ट ऑफ ऑल टीचर, और दैट इज कॉल्ड मेंटर। टीचर का रोल पढ़ाई के अंदर बहुत बहुत अहमियत रखता है। हमारे इंडियन कल्चर के अंदर हम लोग कहते हैं कि मातृ देवो भव, पितृ देवो भव, और उसके बाद में हम लोग कहते हैं आचार्य देवो भव। आचार्य मीन्स टीचर, मीन्स टीचर को जो है तो माँ और पिताजी के बाद में सबसे ज्यादा अगर किसे माना जाता है, किसे पूजा जाता है, तो वो होता है टीचर। तो इस टीचर के अंदर अगर हम लोग देखेंगे तो हम लोग को दिखेगा कि टीचर्स के अंदर भी अलग अलग से कैटेगरीज होते हैं, और उनके कुछ वर्च्यूज होते हैं, त्यांचे काही गुण असतात। आणि आपल्याला याच्यामध्ये वन बाय वन एक एक टीचरची कॅटेगरी बघायची, टीचरचे गुण बघायचे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू की टीचरचा सगळ्यात महत्वाचा गुण कोणता असला पाहिजे। आता तुम्ही म्हणाल की सर इथं अभ्यासाबद्दल चाललं, हे टीचरचं का आलं? तर यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो की तुम्हाला आयुष्याच्या टप्प्यामध्ये वारंवार गुरु करावे लागणार आहेत। वारंवार तुम्हाला टीचर्स शोधावे लागणार आहेत, आणि हे टीचर शोधत असताना नेमकं चांगला टीचर कोणता हे आपल्याला ठरवायचं असतं। तसं प्रत्येक टीचर हा चांगलाच असतो, पण त्यातला आपल्याला सूट होणारा, आपल्यासाठी उपयोगी टीचर कोणता हे ज्यावेळेस शोधण्याची वेळ येते त्यावेळेस मी इथे केलेलं काही डिस्कशन कदाचित तुमच्या कामाला येऊ शकतं, म्हणून मी हे डिस्कशन इथे करत आहे। तर आपण टीचर्सच्या एक एक क्वालिटीज, ज्यांना आपण गुण असं आपण म्हणू, तर टीचर कसा असला पाहिजे, तर मी इथे सगळ्यात अगोदर लिहितो पहिली क्वालिटी, ती आहे मोटिवेटर। टीचर मोटिवेट करने वाला होना चाहिए। मोटिवेट करने वाला होना चाहिए इसका मतलब क्या है? त्या टीचर कडून आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे, त्या टीचरने आपल्याला इन्स्पायर केलं पाहिजे। जर त्या टीचरने आपल्याला इन्स्पायर केलं, जर तो टीचर आपल्याला प्रेरणा देऊ शकतो, तर याचा अर्थ तो टीचर गुड मोटिवेटर आहे आणि तुमच्यासाठी
त्याचे आणि तुमचे गुण एकमेकांना मॅच होणारे आहेत। सो सबसे पहली और सबसे इंपॉर्टेंट क्वालिटी अगर टीचर की कौन सी है तो दैट इज मोटिवेटर। मीन्स टीचर अच्छा मोटिवेटर होना चाहिए। अब यहां पे मैं एक बात आपसे शेयर करना चाहूंगा। इंग्लिश के अंदर एक प्रोवर्ब है, त्याला आपण एपिग्राम असं इंग्रजीमध्ये म्हणतो। एपिग्रामचा अर्थ आहे, आपण जसं आपल्याकडे सुभाषित म्हणतो, म्हणजे एखादं वाक्य असेल तर तसं इंग्लिशमध्ये त्याला एपिग्राम असं म्हणतात। तर एपिग्राम काय असतं किंवा सुभाषित काय आहे, इंग्रजीमध्ये एक अतिशय सुंदर सुभाषित आहे, ते मी तुमच्याशी इथे शेअर करतो। त्याच्यामध्ये टीचर्सचे कॅटेगरीज केलेले आहेत। तर काय कॅटेगरीज केलेले आहे, तर पहिल्यांदा आहे तर ते आहे द मेडिओकर टीचर। मग आता प्रश्न असा येतो, मेडिओकर टीचर कोणाला म्हणायचं? मेडिओकर टीचरचा तुम्हाला मी अर्थ सांगतो। व्हॉट डू मीन बाय मेडिओकर टीचर? तर मेडिओकर टीचर ह्या शब्दाचा साधा सोपा अर्थ आहे सामान्य दर्जाचा शिक्षक। आता सामान्य दर्जाचा शिक्षक म्हणजे कसा? तर सामान्य दर्जाचा शिक्षक याला असं म्हणायचं की द टीचर हू टेल्स। असा शिक्षक जो सांगतो, फक्त आपल्याला माहिती डिलिव्हर करतो, त्याला म्हणायचं दॅट इज कॉल्ड मेडिओकर टीचर। मग मेडिओकर टीचरचा अर्थ काय? तो फक्त आपल्याला सांगणार, बाकी त्यापासून आपल्याला इतर काही मिळणार नाही। दुसरी जी कॅटेगरी टीचरची आहे, दिस इज फर्स्ट वन। सेकंड वन, दुसरी कॅटेगरी आहे गुड टीचर। नो, व्हॉट इज गुड टीचर? चांगला टीचर कोणाला म्हणायचं? तर चांगल्या टीचरची व्याख्या आहे द टीचर हू एक्सप्लेन्स। म्हणजे जो आपल्याला एखादा विषय एक्सप्लेन करून सांगतो, म्हणजे विस्तार करून सांगतो, म्हणजे समजावून सांगतो, त्याला म्हणायचं गुड टीचर। यापेक्षा ही चांगली कॅटेगरी आहे तिसरी कॅटेगरी, दॅट इज त्याला आपण असं म्हणतो सुपेरियर टीचर। म्हणजे काय? ह्या गुड पेक्षा ही चांगला टीचर, त्याला आपण म्हणतो दॅट इज कॉल्ड सुपेरियर टीचर। आता सुपेरियर टीचर कोणाला म्हणायचं? द टीचर हू डेमॉन्स्ट्रेट्स। म्हणजे जो समजावून तो सांगतो, पण प्रात्यक्षिकासह म्हणजे प्रॅक्टिकली करून आपल्याला दाखवतो आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला तो विषय त्याचं प्रात्यक्षिक करून, एक्झिबिशन करून आपल्या डोक्यामध्ये घालण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे द टीचर हू डेमॉन्स्ट्रेट्स इज कॉल्ड सुपेरियर टीचर। आणि सगळ्यात चांगला टीचर आपण ज्याला म्हणतो, दॅट इज फोर्थ वन इज ग्रेट टीचर। तर ग्रेट टीचर कोणाला म्हणायचं? सो द टीचर हू इन्स्पायर्स यू। म्हणजे असा टीचर जो तुम्हाला इन्स्पायर करतो, तो असतो, त्याला म्हणायचं ग्रेट टीचर। म्हणून मित्रांनो, एक लक्षात ठेवा, टीचर किंवा मेंटर याचं सगळ्यात महत्वाचं काम जर कोणतं असेल तर ते असतं इन्स्पायर करणं। कधीही एक गोष्ट लक्षात घ्या की विद्यार्थ्यांना ज्यावेळेस आपण शिकवतो तर त्यावेळेस त्याला जर प्रेरित केलं, त्याला जर मोटिवेशन असेल, कारण असं कुठेतरी म्हटलेलं आहे की एज्युकेशन विदाउट मोटिवेशन इज जस्ट लाईक स्ट्रायकिंग ऑन कोल्ड आयरन। म्हणजे मोटिवेशन शिवाय, प्रेरणेशिवाय शिक्षण देणं किंवा घेणं म्हणजे एखाद्या थंड झालेल्या लोखंडावर घाव घालण्यासारखं आहे। कारण लोखंड जोपर्यंत तापत नाही तोपर्यंत ते वाकत नाही आणि त्याचे आपल्याला वेगवेगळा आकार त्याला आपल्याला देता येत नाही। म्हणून मित्रांनो, ज्यावेळेस विद्यार्थ्याला आकार द्यायचा असतो तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका जर कुठली असेल तर ती असते मोटिवेशनची। म्हणून टीचरमध्ये सगळ्यात महत्वाची क्वालिटी जर कोणती असेल तर ती आहे मोटिवेटर। म्हणजे टीचर हा अतिशय चांगला मोटिवेटर असला पाहिजे। असा मोटिवेटर असला पाहिजे की द टीचर शुड बी लाईक धिस हू एनेबल्स हिज स्टुडंट्स, ऑर्डिनरी स्टुडंट्स, मी तर असं म्हणेन, हू एनेबल्स हिज ऑर्डिनरी स्टुडंट्स टू डू एक्स्ट्रा ऑर्डिनरी वर्क।
म्हणजे एखादा सामान्य विद्यार्थी जरी असेल तर त्याच्याकडून असामान्य काम करून घेण्याची ताकद ही शिक्षकामध्ये असते आणि ती दिशा देण्याचं काम हा चांगला ग्रेट शिक्षक जो असतो तो करत असतो. तर मित्रांनो, मला असं वाटतं की बऱ्यापैकी हा व्हिडिओ काही शिक्षक सुद्धा बघत असतील तर त्यांनाही कदाचित तो उपयोगी पडेल. तर सेकंड आपण ज्या क्वालिटीकडे येऊ टीचरच्या, तर दुसरी क्वालिटी असते, आता ज्ञानाबद्दल आपली एक संकल्पना आहे. मी इथे पहिल्यांदा दुसरा मुद्दा लिहितो आणि त्यानंतर आपण त्या मुद्द्याकडे वळूयात. तो दूसरी क्वालिटी जो है, टीचर ऐसा होना चाहिए कि जो हम लोगों को नोन से अननोन की तरफ लेके जाने वाला होना चाहिए. बघा, आता आपण मराठीमध्ये असं म्हणतो की असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय, म्हणजे आपण अंधाराकडून प्रकाशाकडे प्रवास करत असतो. तमसो मा ज्योतिर्गमय ह्या शब्दाचा अर्थ. पण ज्ञानाचा प्रवास मित्रांनो नेहमी लक्षात घ्या की ज्ञानाचा प्रवास हा नेहमी नोन कडून अननोन कडे होत असतो. नोन म्हणजे काय? जे आपल्याला ज्ञात आहे, जो हमें मालूम है, और उससे किस तरफ होने वाला है कि जो हम लोग को पता नहीं है, मीन्स अननोन है. म्हणून मित्रांनो, कधी एक गोष्ट लक्षात ठेवा की टीचर तुम्हाला जे माहित आहे ते जाणून घेऊन तुम्हाला जे माहित नाही त्याकडे तुमचा प्रवास करत असतो. एक लक्षात ठेवा, चांगला टीचर जो आहे तो तुम्हाला ज्या गोष्टी माहित नसेल त्यांच्यापर्यंत तुम्हाला नेण्याचा प्रयत्न करत असतो आणि ज्या गोष्टी तुम्हाला माहित आहे त्याच्यावरच तो प्लॅटफॉर्म असतो की ज्याच्यावर तुम्ही अननोन गोष्टी शिकू शकतात, अननोन गोष्टी समजावून घेऊ शकतात. आता बऱ्याच वेळेस आपण बघतो की बऱ्याच विद्यार्थ्यांना 11-12ला पर्टिक्युलरली 11वी-12वीला फिजिक्स विषय अवघड वाटतो किंवा मॅथ्स विषय अवघड वाटतो. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण कसं असतं की तिथे नोन हा जो फॅक्टर आहे, म्हणजे 11वीत येईपर्यंत तुम्हाला काय ज्ञान मॅथ्सचं, काय ज्ञान फिजिक्सचं असायला हवं होतं, ते नसल्यामुळे तुम्हाला पुढची अडचण होते. आणि याचं एक सिंपल कारण आहे, कारण 1ली पासून 10वी पर्यंत शिकत असताना अगदी आपण प्रत्येक वर्गात 90% मार्क जरी मिळवले तरी देखील प्रत्येक वर्गात आपण 10% सिलेबस आपला मागे पडलेला असतो, असा त्याचा अर्थ असतो. म्हणजे आपण 1लीला 90% मिळाले, याचा अर्थ 10% कुठेतरी 1लीला शिकायचं राहून गेलं. आणि असं करत 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 ज्यावेळेस आपण 10वी पर्यंत पोहोचतो त्यावेळेस आपण अशा न शिकलेल्या शब्दांचा, न शिकलेल्या फॉर्म्युलेंचा, न शिकलेल्या गोष्टींचा संग्रह इतका जास्त होतो की मग 11वीला ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस नोन बरंचसं कमी असतं आणि त्यामुळे अननोन कडे जाताना त्रास होते. म्हणून एक लक्षात ठेवा, तुमचं फाउंडेशन हे व्यवस्थित होऊ द्या. आणि फाउंडेशन व्यवस्थित होणं याचा अर्थ मी तुम्हाला अगदी अतिशय गांभीर्याने सांगतो की फाउंडेशन म्हणजे फक्त फाउंडेशन कोर्स लावला किंवा एखादा फाउंडेशन कोर्स जॉईन केला तर आपलं फाउंडेशन चांगलं होईल, अजिबात नाही. मित्रांनो, तुम्ही तुमचा अभ्यास करा, तुम्ही तुमची पुस्तकं घेऊन बसा, तुम्ही तुमचे डाऊट्स क्लिअर करा. तुम्ही हळूहळू, तुम्हाला जे येत नाही ते फक्त तुम्हाला माहिती, ते तुमच्या शिक्षकालाही बऱ्यापैकी माहित असेल याची खात्री नसते. म्हणून तुम्हाला जे येत नाही ते सगळं परत परत अभ्यासा आणि ते एकदा तुम्हाला यायला लागलं की तुम्हाला तो सब्जेक्ट इंटरेस्टिंग होईल आणि तुम्ही पुढे जा. चला असू द्या. तर इथं आपला ही दुसरी क्वालिटी टीचरची आहे की तो तुम्हाला नोन कडून अननोन कडे घेऊन जाण्याचं काम करतो. आता तिसरी टीचरची क्वालिटी कोणती असते? द टीचर इज वन हू क्लिअर्स युअर डाउट्स. बघा, टीचरचा तिसरा महत्वाचा गुण जर कोणता असेल, क्वालिटी जर कोणती असेल, तर शिक्षक तुमचे डाऊट्स क्लिअर करण्याचं काम करतो. आता डाऊट्स क्लिअर करण्याचं काम करतो म्हणजे काय करतो? तुम्हाला ज्या काही शंका असतील, जिथे कुठे तुम्ही अडता, तर तिथे तुम्हाला पुश करण्याचं काम करतो. एक लक्षात ठेवा मित्रांनो, एखादा प्रॉब्लेम शिक्षकाने तुम्हाला सोडवून दाखवला म्हणजे याचा अर्थ तुमचा डाऊट क्लिअर झाला असं नाही. मी तर उलट असं म्हणेन की अभ्यास करताना एक गोष्ट तुम्ही कधी लक्षात ठेवायची की कधीही पुस्तकात सुद्धा पाठीमागे उत्तर दिलेलं असतं, कधी उत्तर डायरेक्ट शोधण्याचा प्रयत्न करू नका किंवा कधीही शिक्षकाला डाऊट म्हणजे त्याचा आन्सर डायरेक्ट विचारू नका. त्यापेक्षा हा डाऊट मला कसा क्लिअर करता येईल याचा प्रयत्न करा. शिक्षकाची मदत घ्या, शिक्षकाकडून डायरेक्ट उत्तर सोडवून नका घेऊ. आपण बऱ्याच वेळेस काय होतं की शिक्षकांना जाऊन सांगतो आणि त्याच्यानंतर टीचर म्हणतो की हे लगेच सोडून दाखवतो आणि आपल्याला वाटतं ओ यस, आपलं उत्तर बरोबर आलं आणि आपला डाऊट क्लिअर झाला. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो की डाऊट्स विचारायला घाबरू नका.
आयुष्यात मोठं होण्याचा सगळ्यात मोठा मंत्र जर कोणता असेल तर तो आहे, तुम्ही तुमच्या शंका विचारून घेत चला, शंकाचं निरासन करायला शिका. जोपर्यंत तुम्ही शंकांचं निरासन करणार नाही त्यावेळेस त्या शंका हळूहळू हळूहळू वाढत जातील. आणि मी जसं पहिल्या एका मुद्द्यामध्ये बोललो की तुमचं नोंद फार कमी असेल आणि मग आपोआप असं वाटेल की तुम्हाला आता काही येत नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, तिथली शंका तिथेच क्लिअर करण्याचा प्रयत्न करा, कारण डाऊट क्लिअर करणं हे विद्यार्थ्याचं पहिलं कर्तव्य असतं. आता बरेच जणांना याच्यामध्ये काही अडचणी येतात. अडचणी कशा असतात की बऱ्याच जणांना वाटतं वर्गामध्ये मी डाऊट विचारला मग काय होईल, तर वर्गात डाऊट विचारलं तर काही मुलांना वाटेल अरे एवढं सोपं याला येत नव्हतं का, इतकं सोपा डाऊट असतो का. किंवा काही मुलांना असे वाटतं की वर्गामध्ये आपण जर हा डाऊट विचारला तर मुलं हसतील, मुली हसतील आणि आपली फजिती होईल. पण मित्रांनो, किंवा काही त्याच्याही पुढे जाऊन काही असे शहाणे असतात की त्यांना वाटतं की हा डाऊट कोणीतरी दुसरा विचारल म्हणजे आपलं काम बसल्या बसल्या होईल. आणि त्याच्याही पलीकडची काही अवस्था अशी असते की हा जर डाऊट आपण विचारला आणि त्याच्यानंतर जर समजा शिक्षक आपल्याला रागावले किंवा आपल्यावर हसले तर. पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की डाऊट विचारायला बिलकुल कचरू नका. एक सूत्र डाऊट बद्दल मी येथे तुम्हाला जे सांगणार आहे ते सूत्र तुम्ही कधी लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्ही डाऊट विचारता याचा अर्थ तुम्ही विद्यार्थी आहे असा अजिबात होत नाही. इफ यू आस्क डाऊट इट डझंट मीन यू आर डम स्टुडंट, बट इट मीन्स परत मी म्हणतो, इट मीन्स यू आर इंटरेस्टिंग स्टुडंट. डाऊट विचारता याचा अर्थ तुम्ही डम्प विद्यार्थी नाही, तर तुम्ही इंटरेस्टिंग विद्यार्थी आहात. तुम्हाला इंटरेस्ट आहे त्या सब्जेक्टमध्ये म्हणून तुम्ही डाऊट विचारता असा त्याचा अर्थ होतो. म्हणून तुम्ही तुमचे डाऊट्स विचारायला बिलकुल कचरू नका. हे माझं तुम्हाला प्रत्येकाला आव्हान आहे. आणि कधी लक्षात ठेवा की हा प्रश्न दुसऱ्याला का नाही पडला, तर साधी गोष्ट आहे, एव्हरीवन हॅज हिज ऑर हर ओन डाऊट्स. प्रत्येकाला त्याचे डाऊट स्वतंत्र असतात. तुम्हाला जो डाऊट असेल तो दुसऱ्याला असेलच असं नाही, किंवा दुसऱ्या कोणाला जो डाऊट असेल तो तुम्हाला असेल असं नाही. म्हणून आपले डाऊट्स क्लिअर करून घेत चला. तर शिक्षकाची एक क्वालिटी ती पण असते की जो डाऊट्स क्लिअर करतो. असा शिक्षक जो विद्यार्थी डाऊट घेऊन आल्यानंतर त्याच्यावर हिडीस करतो. मी बऱ्याचशा गोष्टी अशा बघितलेल्या आहेत, कारण 20 वर्ष झाले या क्षेत्रात काम करताना. तर मित्रांनो, असा शिक्षक हा चांगला शिक्षक असू शकत नाही. बऱ्याच शिक्षकांचं असं होतं, अरे तुला एवढं पण येत नाही का, एवढं पण येत नाही का. तर माझी अशा शिक्षकांना हात जोडून विनंती आहे की तुम्हाला डाऊट सांगता येत असेल तर सांगा, नसल सांगता येत तर किमान त्या विद्यार्थ्याचा तेजोभंग करण्याचं पाप तरी तुम्ही करू नका. कारण कसं होतं की असं बोलल्यानंतर 2-3 वेळेस ऐकल्यानंतर मग तो विद्यार्थी त्या शिक्षकाकडे पुन्हा कधी जात नाही. आणि त्याला जर दुसरी चॉईस नसेल तर तो अभ्यासात मागे पडतो, त्या सब्जेक्ट मधला इंटरेस्ट त्याचा हळूहळू संपतो. म्हणून आपल्याला डाऊट सांगायला वेळ असेल तर सांगा, नसेल तर त्याला प्रामाणिकपणे सांगा की बाबा रे मला वेळ नाही, किंवा काय असेल तुमच्या अडचणी सांगा, पण त्याच्यावर आरडाओरडा करू नका. ही माझ्या सगळ्या शिक्षक बांधवांना हात जोडून विनंती आहे. तर याच्या पुढे जाऊन आता पुढची एक गोष्ट आहे शिक्षकांमधली काही क्वालिटीज. तर त्यामधली एक क्वालिटी, म्हणजे बाकीचे पण बऱ्याचशा क्वालिटीज आहेत, पण मी सिंपल क्वालिटीज डिस्कस करतोय की ज्या तुमच्या अभ्यासाशी रिलेटेड आहेत. तर 4th क्वालिटी आहे, दॅट इज शिक्षकाला विषयाचा स्कोप अँड लिमिटेशन्स याचं व्यवस्थित ज्ञान असायला हवं. होतं काय की एखादा शिक्षक, त्याला एखादा विषय आवडतो, एखाद्या विषयातले एखादा पार्ट आवडतो, एखादं युनिट आवडतं, एखादा चॅप्टर आवडतो, आणि मग तो काय करतो की तो चॅप्टर खूप डिटेल सांगत चालतो. आणि मग बाकीचे टॉपिक ज्यावेळेस सुरू होतात त्यावेळेस फक्त त्याच्यानंतर तुम्ही हे वाचून घ्या, ते वाचून घ्या, ते वाचून घ्या असं चालतं. तर मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला जो काही करिक्युलम असतो, जो काही सिलेबस असतो, त्यातलं प्रत्येक गोष्ट महत्वाची असते. तुम्ही कशालाही स्किप करू शकत नाही. हे महत्वाचं ते महत्वाचं नाही असं अजिबात नसतं. बरेच जण विचारतात की इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते. अरे सगळंच इम्पॉर्टंट आहे. प्रश्न एक्झामिनर कुठूनही कोणत्याही टॉपिक मधून विचारू शकतो, कारण तो तुमच्या सिलेबसचा पार्ट आहे, तो तुमच्या करिक्युलमचा पार्ट आहे. म्हणून मित्रांनो, शिक्षकामध्ये एक गुण आणखी असला पाहिजे, तो म्हणजे स्कोप अँड लिमिटेशन्स. कारण विद्यार्थ्याला कधी कधी कळत नाही की किती वाचावं. विद्यार्थी वाचतो
पण त्याच्या पलीकडे काही असेल का? कारण कसं होतं की प्रत्येक विषय हा प्रत्येक परीक्षेसाठी वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जातो. रिमेंबर व्हेरी वेल, कॉन्सेप्ट सेम असतात पण ते वेगवेगळ्या परीक्षेत वेगवेगळ्या पद्धतीने विचारल्या जातात आणि हे शिक्षकाला व्यवस्थित माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून असा शिक्षक ज्याला स्कोप अँड लिमिटेशन्सचं व्यवस्थित ज्ञान आहे, त्या एक्झाम पॅटर्नचं व्यवस्थित ज्ञान आहे, असा शिक्षक हा तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो. मग हा शिक्षक जर कधी तुमच्या क्लासचा शिक्षक असेल तोही असू शकतो, तुमच्या कॉलेजचा शिक्षक असेल तोही असू शकतो, एखाद्या शेजारचा तुमच्या इंजिनियर किंवा डॉक्टर असेल ज्याकडून तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात असाही तो शिक्षक असू शकतो, तुमचे आईवडीलही असे शिक्षक असू शकतात, किंवा मित्रांनो एखादं ऑनलाईन वरचा एखादा कोर्स तुम्ही जॉईन केला त्यातला एखादा शिक्षक तसा असू शकतो. आणि याच्या पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की पुस्तक ग्रंथ हेच गुरु आपण असं म्हणतो, तर पुस्तकासारखा तर दुसरा शिक्षक कुठलाही नाही. तुम्ही जर पुस्तकं सर्च केले, पुस्तकं जर वाचले तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळेल आणि निश्चितपणे तुम्हाला सगळ्या ह्या गोष्टी मी ज्या सांगतोय त्या क्लिअर होईल. म्हणून ग्रंथ हा सगळ्यात मोठा गुरु असतो, हे कुठेतरी आपण आपल्या डोक्यात इथे बिंबवून ठेवा. आणि आणखी एक गोष्ट सांगतो की गुगलवर जर तुम्ही सर्च केलं तर बऱ्यापैकी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींची माहिती मिळते. फक्त तिथे आपल्या मनावर ताबा पाहिजे की आपण कशासाठी गुगल ओपन केलंय आणि तेवढंच आपल्याला करायचंय. एवढं जर बंधन, एवढा जर ताबा तुमच्याकडे असेल तर निश्चितपणे मी म्हणतो की गुगल आज सगळ्या गोष्टींचं सोल्युशन आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट गुगलवर सापडते, प्रत्येक गोष्टीचं समाधान, जवळपास प्रत्येक गोष्टीचं समाधान हे तुम्हाला गुगलवर बघायला मिळेल. म्हणून ह्या झाल्या टीचरच्या क्वालिटी. तर आपण थोडंसं 1 सेकंदासाठी रिवाइज करूया. तर टीचरच्या क्वालिटीज कोणत्या आहेत? तर तो मोटिवेटर असला पाहिजे, म्हणजे तुम्हाला प्रेरणा देणारा असला पाहिजे. तो सेकंड क्वालिटी आपण बघितली, तुम्हाला अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाणारा असं जे म्हणतो त्याच्याही पेक्षा जास्त तो तुम्हाला जे माहीत आहे त्याच्यापासून तुम्हाला जे माहीत नाही त्याच्याकडे सहज इझी टेक्निक्सने घेऊन जाणारा असला पाहिजे. तो तुमचे डाऊट्स क्लिअर करणारा असला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं त्याला विषयाची स्कोप आणि लिमिटेशन्स यांचं ज्ञान असलं पाहिजे. या जर गोष्टी असेल तर निश्चितपणे मी असं म्हणतो की अशा टीचरकडून तुम्ही शिकला तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आता सेकंड थिंग मित्रांनो, आपण जसं बघितलं की कोणत्याही गेम मध्ये आपण बघितले 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिलं आपण बघितलं टीचर बद्दल. आता दुसरी गोष्ट, यस, सेकंड थिंग जी आहे ती आहे स्टडी मटेरियल. आता मित्रांनो मार्केटमध्ये इतकं स्टडी मटेरियल अवेलेबल असतं कोणत्याही गोष्टीवर की आपल्याला प्रश्न हा पडतो की यातून वाचावं की यातून वाचावं, यातून वाचावं. पण मित्रांनो एक गोष्ट स्टडी मटेरियल बद्दल मी एक नियम तुम्हाला इथे सांगेल, तो म्हणजे भारभर पुस्तकं जमा करू नका. हे घेतलं ते घेतलं ते घेतलं ते घेतलं. जसं आपण एखादा रोग झाल्यानंतर आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून एखादीच गोळी घेतो किंवा एखादीच टॅबलेट घेतो. आपण असं नाही करत की ही चांगली म्हणून ही पण घ्यायची, ती चांगली म्हणून ती पण घ्यायची, ती चांगली म्हणून ती पण घ्यायची, असं आपण अजिबात करत नाही. तसंच अभ्यासाबद्दल सुद्धा व्यवस्थित आपल्या टीचरशी कन्सर्न करून, टीचरशी चर्चा करून आणि व्यवस्थित मागचे ज्या मुलांनी परीक्षा दिलेल्या आहेत, एक लक्षात ठेवा, ज्या मुलांनी ह्या परीक्षा दिलेल्या असतात त्यांना त्या परीक्षेचं बऱ्यापैकी ज्ञान असतं. त्यातले जे चांगले स्कोरर आहेत यांच्याशी जर तुम्ही चर्चा केली तर तुम्हाला कुठलं पुस्तक वापरावं आणि कुठलं वापरू नये याविषयी निश्चित चांगली माहिती तुम्हाला मिळू शकते. म्हणून ह्या अशा मागील वर्षी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून, खूप मागील वर्षाच्याही नको, म्हणजे 3-4 वर्षापूर्वी, कारण ट्रेंड मार्केटमध्ये बदलत चालतो, तर रिसेंटली ज्यांनी परीक्षा दिलेली आहे असे विद्यार्थी आणि त्याच्यानंतर तुमचे टीचर्स यांच्याशी चर्चा करूनच तुम्ही ठरवायचं आहे की कोणतं पुस्तक किंवा कोणतं स्टडी मटेरियल तुम्हाला वापरायचं. कारण कसं आहे, तुमचं आयुध म्हणजे स्टडी मटेरियल आहे, तुमचं विपण म्हणजे स्टडी मटेरियल आहे, तुमचं शस्त्र आहे. आणि तुमचं शस्त्र चांगलं जर असेल, करेक्ट जर असेल तरच तुम्हाला लढता येणार आहे. म्हणून मित्रांनो नेहमी स्टडी मटेरियल निवडताना
थोडा वेळ गेला तर चालेल, पण चांगलं ऑथेंटिक स्टडी मटेरियलच तुम्ही निवडा. त्याबद्दल मी पुन्हा लेक्चरमध्ये नंतर वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये चर्चा करेन की वेगवेगळ्या कोर्ससाठी कुठलं स्टडी मटेरियल उपयुक्त असतं. पण साधारणतः एक लक्षात ठेवा की गव्हर्नमेंटने प्रिस्क्राईब केलेली जी बुक्स आहे ती बुक्स ही आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा आधार ठरतात. हा एक मंत्र याच्या पाठीमागे आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, स्टडी मटेरियलमध्ये 3 गोष्टी फार महत्वाच्या असतात. आता 3 गोष्टी कुठल्या महत्वाच्या आहेत? तर पहिलं, व्हॉट टू रीड, म्हणजे त्यातलं आपण काय वाचलं पाहिजे. दुसरी गोष्ट त्यातच आहे, व्हॉट नॉट टू रीड. काही भाग असा असतो की जो आपण वाचला नाही पाहिजे ते पण आपल्याला कळायला पाहिजे. नाही तर चाललो आपण वाहवत एखादं रेफरन्स बुक घेतलं, त्यातलं वाचतोय आणि एकाच विषयाचं. एक लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला अभ्यासक्रम प्रत्येक परीक्षेसाठी आजकाल खूप मोठा असतो. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित कुठपर्यंत जायचं हे पण कळायला पाहिजे. म्हणजे काय वाचावं याची अक्कल जितकी महत्वाची आहे तितकीच काय वाचू नये याचीही अक्कल फार महत्वाची असते, असं या निमित्ताने मला सांगायचं. आणि तिसरी गोष्ट आपल्याला आणखी एक महत्वाची आहे, म्हणजे काय वाचावं, व्हॉट टू रीड, आणि काय वाचू नये, नॉट टू रीड. पण आपण हे पण बघितलं पाहिजे की हाऊ मच टू रीड, म्हणजे काय, किती 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 त्यातलं वाचत जाणार आपण. एक ज्ञान हा एक समुद्रासारखं आहे मित्रांनो. त्यात जर आपण वाचत गेलो, आता उदाहरण जर सांगायचं झालं तर समजा ग्रॅव्हिटेशन आपण फिजिक्स मधलं जर युनिट बघितलं तर ग्रॅव्हिटेशन मध्ये तुमच्या सिलेबस मध्ये जे काही दिलेलं आहे त्याच्यात थोडंफार बाहेर जाऊन आपण वाचणं इथपर्यंत ठीक असतं. पण जर आपण ग्रॅव्हिटेशन मध्ये पीएचडीचा सब्जेक्ट असल्यासारखं जर वाचायला लागलो तर ठीक आहे, आपल्याला ग्रॅव्हिटेशन चांगलं होईल. पण ग्रॅव्हिटेशन फक्त चांगलं झालं म्हणून तुम्हाला तुमचं करिअर साध्य करण्यासाठी जो स्कोर पाहिजे तो तुम्हाला प्राप्त होणार नाही. कारण ग्रॅव्हिटेशनसाठी जो काही मार्क किंवा जे काही मार्क्स ठरलेले असतील तेवढेच मार्क्स तुम्हाला मिळू शकेल. म्हणजे तुम्हाला एखाद्या विषयामध्ये किती खोलवर जायचं याचंही ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे काय वाचावं हे कळालं पाहिजे, काय वाचू नये हे कळालं पाहिजे. अँड थर्ड वन दॅट इज हाऊ मच टू रीड, म्हणजे कुठपर्यंत आपण ते गेलं पाहिजे हेही आपल्याला कळायला पाहिजे. या 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहे अबाउट द स्टडी मटेरियल. आणि मित्रांनो, आता शेवटची गेम मधली तिसरी गोष्ट. आता तिसरी गोष्ट कुठली आहे तर तिसरी गोष्ट आहे, आपण पहिली गोष्ट बघितली टीचर, दुसरी गोष्ट बघितली स्टडी मटेरियल. आता तिसरी गोष्ट जी महत्वाची आहे दॅट इज स्टुडंट, मीन्स आप. आता ही तिसरी गोष्ट काय सांगते आपल्याला बघा, लक्षात घ्या. खरं जर बघितलं आपण तर बऱ्याच वेळेस आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात. एकच क्लास सगळ्यांनी लावलेला असतो. आपण उदाहरण घेऊ, समजा राम आणि श्याम. राम आणि श्याम यांनी एकच क्लास लावला, एकाच बेंचवर बसून दोघं शिकतायत. राम आणि श्याम एकाच कॉलेजमध्ये शिकतायत. राम आणि श्यामकडे स्टडी मटेरियल पण सारखंच आहे, म्हणजे सारख्याच पुस्तकातून अभ्यास करतायत. पण रामला मार्क वेगळे येतात आणि श्यामला मार्क वेगळे येतात. याचा कधी तुम्ही विचार केलाय का? म्हणजे सेम टीचर, सेम स्टडी मटेरियल, बट डिफरंट रिझल्ट्स. मग असं का होतं? तर याच्या मागचं कारण आहे की राम वेगळा आहे आणि श्याम वेगळा आहे. द डिफरन्स लाईज इन द स्टुडंट. तुमच्यामध्ये तो फरक आहे, तुमच्या सेल्फ स्टडीच्या टेक्निक मध्ये तो फरक आहे, तुमच्या सेल्फ स्टडी मध्ये फरक आहे. म्हणून मित्रांनो, एखादा क्लास लावला म्हणजे रिझल्ट आला असं होत नाही. एखादं पुस्तक विकत घेतलं म्हणजे त्याचं ज्ञान आपल्याला प्राप्त झालं असं देखील होत नाही. म्हणून जर खऱ्या अर्थाने आपण अभ्यासाबद्दल विचार केला तर अभ्यासासाठी टीचर आणि स्टडी मटेरियल या दोघांपेक्षाही जास्त महत्वाचा मुद्दा जर कोणता असेल तर तो असतो स्टुडंट. आणि स्टुडंट्स 2 प्रकारचे असतात, एक विनर्स आणि एक लुजर. आता तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला विनर्सच्या कॅटेगरीमध्ये जायचं की लुजरच्या कॅटेगरीमध्ये जायचं.
जर तुम्हाला विनरच्या कॅटेगरीमध्ये जायचं तर तुम्हाला विनरचे डिसिप्लिन्स फॉलो करावे लागतील. मी तुम्हाला आधीच सांगितलं कि स्टडी पढ़ाई एक गेम है और अगर वो एक गेम है तो गेम के कुछ कायदे कानून है, कुछ उसूल है, कुछ लॉज है, काही नियम गेमचे असतात, खेळाचे असतात. ते नियम आपल्याला पाळावे लागणार आहेत. आणि मग हे नियम कुठले याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की कोणत्याही विद्यार्थ्यामध्ये असणाऱ्या क्वालिटीजवर हे नियम ठरतात. कधी लक्षात घ्या, मी परत एकदा रिपीट करतो. सेम टीचर इज देअर, सेम स्टडी मटेरियल इज देअर, सेम सिलेबस इज देअर, बट रिझल्ट्स आर डिफरंट बिकॉज स्टुडंट्स आर डिफरंट. कारण विद्यार्थ्यात फरक आहे. म्हणून विद्यार्थी कसा असला पाहिजे, काही छोट्या छोट्या गोष्टी मी डिस्कस करणार. आता ऍक्च्युली हा एका लेक्चरचा किंवा काही वेळेचा भाग नाहीये. हे खूप मोठं युनिट आहे डिस्कस करायला. एक एक युनिट जे आहे त्याच्यावर चर्चा सत्र व्हावं इतकं मोठं एक एक युनिट असतं, पण तितकं आपल्याला शक्य नाही. आपण थोड्या थोड्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करू. तर स्टुडंटमध्ये ज्या क्वालिटीज असाव्यात किंवा असल्या पाहिजे याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची क्वालिटी आहे दॅट इज ऑनेस्टी. तुमचा प्रामाणिकपणा. आता बरेच जण म्हणतील की सर प्रामाणिकपणाचा आणि अभ्यासाचा काय प्रश्न, संबंध तरी काय येतो. मित्रांनो एक लक्षात ठेवा, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. असं म्हणतात की सगळ्यात चांगली पॉलिसी जर कोणती असेल तर ती असते तुमची ऑनेस्टी. ह्या प्रामाणिकपणाच्या बळावर तुम्ही तुमचं गोल अचीव करू शकता. कारण प्रामाणिकपणा जर असेल तर तुम्ही शो करत नाही. मी बऱ्याच वेळेस बघतो की बरेचसे मुलं हे शोई कॅटेगरीमध्ये असतात, म्हणजे काय दिखाऊपणा करणे. त्याबद्दल आपण थोडंसं बोलू नंतर. पण सगळ्यात अगोदर पहिल्यांदा एक लक्षात असू द्या की तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा असलाच पाहिजे. तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा तर असावाच, पण तुमच्यामध्ये ह्युमिलिटी असली पाहिजे. तुमच्यामध्ये विनयशीलता असली पाहिजे. आपण म्हणतो विद्या विनयन शोभते. ज्याच्याकडे विनयशीलता असेल त्यालाच विद्या शोभते, त्यालाच असं आपण म्हणू ज्ञान शोभतं. विद्या म्हणजे ज्ञान. आता विद्या विनयन शोभते, जे विनयशीलता जर असेल तर त्याच्याकडे ज्ञान शोभून दिसेल, त्याच्याकडे ज्ञान असेल. याचं एक बेस्ट एक्झाम्पल मी इथे शेअर करू इच्छितो. थोडासा वेळ आपला जाईल त्यात, पण अतिशय सुंदर उदाहरण. तुम्ही नाव ऐकलं असेल की अल्बर्ट आइन्स्टाईन. ह्या अल्बर्ट आइन्स्टाईन बद्दल सांगताना मला इथे एक सांगावं वाटतं. हे तुम्हाला त्याबद्दल मी हे नाही सांगत आहे की त्याने थिअरी ऑफ रियालिटी कशी मांडली किंवा काय, त्याला आपण सापेक्षवाद म्हणतो, तर त्या भानगडीत मला जायचं नाहीये. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की अल्बर्ट आइन्स्टाईनच्या आयुष्यातील एक किस्सा आहे. एकदा अल्बर्ट आइन्स्टाईन रस्त्याने चालले होते आणि त्यांच्या समोरून एक फिजिक्सचे प्राध्यापक आले. आता आइन्स्टाईन काही त्यांना ओळखत नव्हते, पण हे फिजिक्सचे प्राध्यापक अल्बर्ट आइन्स्टाईनला ओळखत होते, कारण अल्बर्ट आइन्स्टाईन हे फिजिक्स मधले वेल नोन होते, जर आपण बाप माणूस म्हणतो. आणि अल्बर्ट आइन्स्टाईन रस्त्याने चालले, त्या प्राध्यापकाने बघितलं आणि याला फार आनंद झाला. अरे अल्बर्ट आइन्स्टाईन दिसत आहेत. आणि हे प्राध्यापक महाशय अल्बर्ट आइन्स्टाईनच्या जवळ गेले, स्वतःची ओळख करून दिली. अल्बर्ट आइन्स्टाईनला त्यांनी ओळख करून दिली, स्वतःचं नाव सांगितलं आणि सांगितलं आय एम सो अँड सो, जे काही नाव असेल ते सांगितलं. आय एम प्रोफेसर ऑफ फिजिक्स. मी फिजिक्सचा प्रोफेसर आहे. मित्रांनो अल्बर्ट आइन्स्टाईनने शेक हँड केलं, आपला हात पुढे केला आणि अल्बर्ट आइन्स्टाईनने सांगितलं नाइस टू मीट यू जेंटलमन. आय एम अल्बर्ट आइन्स्टाईन. आय एम स्टुडंट ऑफ फिजिक्स. मी अल्बर्ट आइन्स्टाईन, मी फिजिक्सचा विद्यार्थी आहे. ही जर विनयशीलता आपल्यामध्ये असेल तरच मी म्हटल्याप्रमाणे विद्या विनयन शोभते. खऱ्या अर्थाने विद्या तुमच्याकडे येईल. म्हणून मित्रांनो विनयशील राहा,
कारण विनयशील राहण्याचे खूप फायदे असतात, ते मी कधीतरी तुम्हाला वेगळं स्वतंत्ररित्या समजावून सांगेन. पण सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा की शोई बनू नका. काही जणांना कसं फक्त दिखावा करण्याचा शोध म्हणजे एक शौक असतो. आता या 20 वर्षाच्या माझ्या शैक्षणिक वाटचालीमध्ये मी एक बघितलेलं आहे की बरेचसे विद्यार्थी हे उगं विनाकारण फक्त टीचरच्या पुढे पुढे करणे, टीचर वर्गातून बाहेर पडले की त्याच्या मागे बाहेर पडणे, त्यांना डाऊट्स विचारणे, आणि त्या डाऊट्समध्ये काहीही त्यांचा आणि त्या सब्जेक्टचा काही संबंध नसतो. कधी कधी असं होतं की काहीतरी विचारायचं, काहीतरी वेगळं विचारायचं म्हणून विचारायचं. आणि मित्रांनो, मी जो अनुभव घेतला की अशापैकी बरेचसे विद्यार्थी हे रिझल्टमध्ये कुठेच नसतात. कारण यातले बरेचसे विद्यार्थी हे शोई कॅटेगरीचे असतात. शोई कॅटेगरी म्हणजे काय? जे दिखाऊपणा करतात. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, अभ्यास हे दिखाऊपणाचं काम नाही. आपल्या पालकांना दाखवण्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा नाही, आपल्या मित्रांना दाखवण्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा नाही, आपल्या टीचर्सला दाखवण्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा नाहीये. कधी एक लक्षात ठेवा, अभ्यास हा आपल्याला स्वतःसाठी करायचा आहे. रिमेंबर व्हेरी वेल, नो वन इज फोर्सिंग यू. तुम्हाला अभ्यास कर म्हणून कोणी फोर्स करत नाही. आणि करत जरी असेल तर माझ्या पालकांना पण विनंती आहे की काही फार फोर्स करून काही उपयोग नाही. हे आतून आलं पाहिजे. एज्युकेशन इज नॉट पंपिंग इन, इट इज ब्रिंगिंग आउट. तुमच्या आतमध्ये जे काही असेल ते बाहेर काढणं म्हणजे एज्युकेशन. आणि हे आपल्या आतून वाटलं पाहिजे. विद्यार्थ्याला स्वतःला वाटलं पाहिजे, तुम्हाला स्वतःला वाटलं पाहिजे की मला अभ्यास करायचा आहे. कोणीतरी फोर्स करतं म्हणून अभ्यास करायचा नाही. एक मंत्र तुम्ही लक्षात ठेवा, नो वन इज फोर्सिंग यू फॉर स्टडी. तुम्ही अभ्यास करत आहात बिकॉज यू वॉन्ट टू प्रूव्ह युअर सेल्फ. कारण तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे म्हणून तुम्ही अभ्यास करताय. जर तुम्हाला सिद्ध करायचं नसेल तर बिलकुल अभ्यास करू नका. कोणी म्हणतं म्हणून अभ्यास करून टाइमपास करू नका, शोई बनू नका, अभ्यासाचा अभिनय करू नका, अभ्यासाचा देखावा करू नका. जर अभ्यास करायचा असेल तर पहिल्यांदा अभ्यासातली एक अट इथे लक्षात ठेवा, ते म्हणजे यू वॉन्ट टू प्रूव्ह युअर सेल्फ. तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही अभ्यास करत आहात. पालकांना आणि विद्यार्थ्यांना मला आवर्जून सांगायचंय की तुम्ही बाहेरून जर फोर्स केलं तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. इंग्रजीमध्ये एक अतिशय सुंदर कोट आहे. हे कोट तुम्ही लक्षात ठेवा. ते कोट आपल्याला असं सांगतं, इफ egg is broken from outside, if egg is broken from outside, अंड असेल ते जर बाहेरून फोडलं, लाईफ एंड्स, जीवन संपतं. अँड इफ egg is broken from inside, लाईफ बिगिन्स. आणि जर एग आतून फुटलं म्हणजे त्या आतल्या जीवानं त्याच्या ताकदीने ते एग फोडलं तर लाईफ बिगिन्स म्हणजे आयुष्याला सुरुवात होते. म्हणून त्याचं त्याला फोडू द्या, त्याचं त्याला अंड्यातून बाहेर येऊ द्या. मित्रांनो, एखाद्या फुलपाखराला ज्यावेळेस ते सुरवंट अवस्थेत असतं त्यावेळेस जर आपण मदत केली आणि त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्या कोशामधून तर ते मरून जातं. ते ज्यावेळेस त्याच्यामध्ये जी ताकद तयार होती त्यावेळेस ते स्वतः ते कोश तोडून बाहेर येतं आणि त्याच्या जीवनाचा प्रवास सुरू होतो. म्हणून माझी इथे सगळ्या पालकांना विनंती आहे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा विनंती आहे की तुम्हाला स्वतःसाठी अभ्यास करायचा आहे. सो डोंट बी शोई बनू नका. रिमेंबर व्हेरी वेल, यू डोंट चीट अदर्स. जर तुम्ही अभ्यासाचा अभिनय करत असेल तर तुम्ही दुसऱ्याला फसवत नाहीये. यू डोंट चीट अदर्स, यू चीट युअर सेल्फ. तुम्ही स्वतःलाच कुठेतरी फसवत आहात हे लक्षात ठेवा. म्हणून दुसरी कॅटेगरी, पहिली कॅटेगरी मी सांगितली, तुम्ही ऑनेस्ट राहा, शोई बनू नका. सेकंड थिंग दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज यू शुड बी फोकस्ड. विद्यार्थी हा नेहमी फोकस्ड असला पाहिजे. त्याचा फोकस, झोत हा एका ठराविक गोष्टीवर असला पाहिजे. नो डाऊट त्याला आपण एम किंवा गोल असं म्हणतो. तुमचं जे काही ध्येय असेल त्या ध्येयावरच तुमचा फोकस असला पाहिजे. बरेच जण अभ्यास करतात पण का करतात माहित नाही. थोडासा वेळ स्वतःला द्या, स्वतःला प्रश्न विचारा, व्हाय आय एम स्टडीइंग.
मी का अभ्यास करतोय, आणि मग तुम्हाला कळेल की तुम्हाला कशासाठी अभ्यास करायचा. आणि ज्यावेळेस तुम्हाला अभ्यास करायचा कळेल त्यावेळेस मित्रांनो पूर्णतः फोकस व्हा. एक लक्षात ठेवा, तुमचं जेही काही गोल असेल ते गोल हे तुमच्या आयुष्याचं मिशन बनलं पाहिजे. आणि गोल नेहमी मोठं ठेवा. स्वामी विवेकानंद फार सुंदर सांगतात, नॉट द फेल्युअर बट लो एम इज ऑलवेज क्राईम. फेल होणं, अयशस्वी होणं हा गुन्हा नाहीये. तुम्ही प्रयत्न तर केला, पण तुम्ही एमच छोटं ठेवणं, ध्येय छोटं ठेवणं हा अक्षम्य गुन्हा आहे. हे कुठेतरी तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, ध्येय मोठं ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी ध्येय नाही ठेवलं की माझे वडील सरदार आहेत तर मीही सरदार होईल. ते जर पंच मनसबदारी असेल तर मी त्याच्यापेक्षा मोठा होईल, असं छोटं ध्येय नाही ठेवलं. तर त्यांनी ध्येय ठेवलं की मी स्वतःचं राज्य निर्माण करेल आणि ह्या जनतेला या पाशामधून बाहेर काढेल. ते त्यांनी करून दाखवलं. म्हणून ध्येय मोठं ठेवा. तुम्ही जे काही ध्येय ठेवलं असेल त्याच्यापेक्षा मोठं तुम्ही कधीच होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून तुमचं ध्येय हे नेहमी मोठं असलं पाहिजे. ते तुमच्यासाठी इन्स्पायरिंग असलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, टू लिव्ह डे बाय डे इज नॉट टू लिव्ह ॲट ऑल. दररोज जगणं म्हणजे जगणं नसतं. तुमच्या श्वासांची गोळाबेरीज म्हणजे जगणं नसतं. तर काहीतरी ध्येय ठरवणे आणि त्या ध्येयासाठी जगणे हे जगणं असतं. ते जगणं आम्ही स्वीकारलं पाहिजे, हे ह्या निमित्ताने लक्षात घ्या. म्हणून तुमच्या गोलवरचा फोकस हा तुमचा कायम असला पाहिजे. सो स्टे फोकस्ड हा दुसरा मंत्र आहे. आता तिसरा मंत्र आहे तो आहे प्लॅन. हाही विषय अतिशय गहन आहे. बऱ्याच जणांना वाटतं आम्ही प्लॅनिंग कसं करावं, काय करावं, कसं करावं, टाइम टेबल बनवून द्या वगैरे वगैरे वगैरे. मित्रांनो, लक्षात ठेवा, नियोजनाची गरज असते, निश्चितच असते. टाइम मॅनेजमेंटची गरज असते. पण जर तुम्ही आतून पेटलेले नसाल ना तर हे टाइम मॅनेजमेंट किंवा हे नियोजन कोलमडून पडायला काहीही वेळ लागत नाही. म्हणून पहिल्यांदा मला अभ्यास कशासाठी करायचा आहे हे डिसाईड करा. आणि त्यानंतर, कारण मी ह्याच्या स्टेप लिहिल्या, हे सगळ्या एकानंतर एक आहे, आणि त्यानंतरच नियोजनासाठी बसा. नियोजनामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं, तर नियोजनामध्ये महत्वाचं असतं तुमचा एक एक क्षण हा कामाला आला पाहिजे. हे तुमचं नियोजन, तुमचं प्लॅनिंग हे डे वाईज असलं पाहिजे, वीक वाईज असलं पाहिजे, मंथ वाईज असलं पाहिजे, इयर वाईज असलं पाहिजे. इव्हन दो तुमच्या लाईफचं नियोजन पण तुमच्याकडे असलं पाहिजे की मी काय काय करू शकतो आणि मी काय काय करायला पाहिजे. आणि मग एकदा तुम्ही तुमचं ध्येय ठरवलं की आपोआप तुम्ही पुढे जायला लागता. म्हणून मित्रांनो, तुमची प्लॅनिंग ही अतिशय महत्वाची असते. कारण प्लॅन जर नाही केला तर मग काहीच होणार नाही. आता प्लॅनिंग करताना काय करायचं, प्लॅन करताना काय करायचं, तर सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचा प्लॅन हा कागदावर उतरवून काढायचा आणि सगळ्यांना डिक्लेअर करायचा. तुम्ही म्हणाल सगळ्यांना डिक्लेअर कशासाठी करायचा, तर सगळ्यांना डिक्लेअर याच्यासाठी करायचं की सगळ्यांना डिक्लेअर केल्यामुळे बाकीचे सगळे तुम्हाला काय म्हणतील हे आपल्याला वाटत असतं आणि त्यामुळे आपण थोडंसं त्या आपल्या प्लॅनिंगला स्टिकअप राहतो. प्लॅनिंगचे बरेचसे कंगोरे आहेत, पण मी ते आता इथे डिस्कस करत नाही. मी फक्त एवढंच तुम्हाला सांगतो की प्लॅनिंग हा महत्वाचा भाग आहे. त्याच्यावर मी सविस्तर वेगळ्या लेक्चरमध्ये बोलेल. इथे फक्त एवढं लक्षात ठेवा, इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. जर तुम्ही प्लॅनिंग करण्यात अयशस्वी झाला, हे तुम्ही नियोजन करण्यात अयशस्वी झाला, तर तुम्ही तुमच्या अपयशाचं नियोजन केलंच म्हणून समजा. ते नियोजन मात्र होणारच आहे जर तुम्ही तुमचं नियोजन केलं नाही तर. म्हणून मित्रांनो, प्लॅनिंग हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे. हा तिसरा क्रायटेरिया. फोर्थ वन, एक चौथा अतिशय, मी तर असं म्हणतो की आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जर काय असेल, पालक असो, विद्यार्थी असो किंवा कोणी जीव असो, तर सगळ्यात महत्वाची जर गोष्ट कोणती असेल तर ती आहे हार्ड वर्क. हार्ड वर्क मीन्स कष्ट, मेहनत. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, एक इंग्रजीमध्ये कोट आहे, नो
पेन नो गेन. म्हणजे जर आपण हार्डवर्क केलं नाही तर आपल्याला काहीही मिळणार नाही. तुम्ही कितीही हुशार असाल, त्या हुशारीला, त्या अभ्यासाला हार्डवर्कची गरज असते. रिमेंबर व्हेरी वेल, हार्डवर्क बीट्स टॅलेंट व्हेन टॅलेंट डझंट वर्क हार्ड. म्हणजेच याचा अर्थ काय की जो कष्ट करणारा असतो तो एखाद्या अतिशय तो टॅलेंट वाटणारा विद्यार्थी त्याच्यावरही मात करतो जर त्या टॅलेंट वाटणाऱ्या विद्यार्थ्यांनी हार्डवर्क केलं नाही तर. म्हणजे याचा दुसरा अर्थ असा आहे की जो सर्वसाधारण विद्यार्थी आहे त्याने पण हार्डवर्क केलं पाहिजे आणि जो टॅलेंट आहे त्याला सुद्धा हार्डवर्क करावंच लागणार आहे. म्हणून मित्रांनो, हार्डवर्क हे अतिशय महत्वाचं आहे. या जगामध्ये सगळ्यात बेस्ट परफ्यूम जर कोणता असेल, सुगंध जर कोणता असेल तर तो असतो मेहनत केल्यानंतर येणाऱ्या तुमच्या घामाचा सुगंध. तो कधीतरी तुम्ही फील करून बघा. आणि हा सुगंध जितका तुम्ही बाहेर काढाल, मेहनतीच्या घामाचा सुगंध जितका तुमचा बाहेर पडत राहील, भविष्यात तुमच्या कीर्तीचा सुगंध हा सर्वत्र दरवळत राहील. एक सोपं सूत्र या निमित्ताने तुम्ही लक्षात ठेवा. मग मित्रांनो, परत एकदा सांगतो मी की हार्डवर्क करा. हार्डवर्कला कुठलाही पर्याय नसतो. जगद्गुरु तुकोबराय अतिशय सोप्या भाषेत आपल्याला सांगतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. एखादी असाध्य गोष्ट असेल ती जर साध्य करायची असेल, आपण असं म्हणतो की 3 प्रकारचे गोल असतात. एक सुसाध्य म्हणजे इझिली अचिवेबल, एक कष्टसाध्य म्हणजे प्रयत्नपूर्वक मिळणार, आणि एक असाध्य म्हणजे किती प्रयत्न केला तर मिळणार नाही. त्याच्याबद्दलही जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणून असाध्य जर सायस करायचं असेल तर अभ्यास करा, हार्डवर्क करा, प्रॅक्टिस अगेन अँड अगेन, पुन्हा 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 प्रॅक्टिस करा. आपण म्हणतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस हीच माणसाला परफेक्ट बनवते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रॅक्टिस माणसाला परफेक्ट बनवते, पण प्रॅक्टिस कशाची करायची हे पण नीट समजावून घेतलं पाहिजे. नको त्याचा तुम्ही अभ्यास करत बसला तर उपयोग होणार नाही. मी जे स्कोप अँड लिमिटेशन मध्ये बोललो, म्हणून ह्या डेफिनेशनला थोडंसं प्रॅक्टिसची जी काही आपण म्हणतोय किंवा प्रॅक्टिसची जी प्रोव्हर्ब आहे याला थोडंसं आपण सुधारून असं घेऊ शकतो, नॉट द प्रॅक्टिस बट परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे तुम्ही जर परफेक्ट प्रॅक्टिस केली, ज्याची गरज आहे त्याची प्रॅक्टिस केली, तर ती तुम्हाला परफेक्ट बनवल्याशिवाय सोडत नाही. हे कुठेतरी तुम्ही ह्या निमित्ताने लक्षात घ्या. आणि 5वा पॉइंट विद्यार्थ्याचा जो आहे तो आहे सॅक्रिफाइस. व्हॉट इज सॅक्रिफाइस? त्याग, बलिदान. मित्रांनो, विद्यार्थ्याला काही गोष्टींचा त्याग करावाच लागेल. याचं कारण असं आहे की प्रत्येक वेळेस तुम्हाला अभ्यासाचं जे टास्क असतं हे खूप जास्त असतं आणि त्यासाठी काही तुम्हाला गोष्टींचा मोह टाळावा लागेल, काही गोष्टींचं बलिदान तुम्हाला द्यावं लागेल. जसं की मोबाईल आहे, इंटरनेट आहे, याचा अभ्यासा व्यतिरिक्त वापर करणे, कामापेक्षा खूप जास्त वेळ टीव्ही बघणे, मित्रांसोबत टाइमपास करणे, या गोष्टी ज्या आहेत या तुमच्या डिस्ट्रॅक्टर्स आहेत हे लक्षात ठेवा. यांचा जितका त्याग तुम्ही जास्तीत जास्त या गोष्टींचा कराल, यांच्यापासून जितकं दूर राहाल तितकं तुम्ही तुमच्या यशाच्या जवळ राहाल. म्हणून या गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा, कारण ह्या गोष्टीच तुमच्यापासून तुमचं यश हिरावून घेऊन जात असतात. संस्कृतमध्ये एक अतिशय सुंदर असं सुभाषित आहे, सुखार्थिनो कुतो विद्यान विद्यार्थिनो कुतो सुखम सुखार्थिन त्यज्यत विद्यान विद्यार्थिन त्यज्यत सुखम. म्हणजे ज्याला सुख पाहिजे असेल त्याला विद्या कशी मिळणार आणि ज्याला विद्या पाहिजे त्याला सुख कसं मिळणार. म्हणून ज्याला सुख पाहिजे असेल
ते विद्येचा त्याग करतात आणि मित्रांनो, ज्याला विद्या पाहिजे असेल ते सुखाचा त्याग करतात. म्हणून आपलं मिशन, त्याच्यावरचा फोकस हा आपला बिलकुल हटता कामा नये, हे ह्या निमित्ताने तुम्ही कुठेतरी लक्षात घ्या. आणि एवढ्या गोष्टी, एवढ्या क्वालिटीज ज्या काही मी लिहिल्या इथे, ह्या सगळ्या कोणकोणत्या आपण परत एकदा रिवाइज करूयात. तर पहिली क्वालिटी आपण बघितली होती ती की ऑनेस्टी. तुमच्यामध्ये ऑनेस्टी असली पाहिजे. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. सेकंड वन, स्टे फोकस्ड राहा. तुमच्या गोलवर तुमचं ध्येय राहू द्या. तिसरी गोष्ट आपण बघितली होती की तुमच्याकडे परफेक्ट प्लॅन असला पाहिजे. चौथी गोष्ट आपण जी बघितली होती ती होती की तुम्ही हार्डवर्क केलं पाहिजे. आणि लास्ट गोष्ट जी आपण बघितली ती आहे की तुम्ही काही गोष्टींचं बलिदान, सॅक्रिफाईस करायला तयार असले पाहिजे. तुम्ही ते केलंच पाहिजे. आणि मित्रांनो, एवढं जर तुम्ही केलं तर मी डेफिनेटली तुम्हाला सांगतो की तुम्हाला तुमच्या यशापासून कोणीही दूर घेऊन जाऊ शकणार नाही. एक अतिशय सुंदर वाक्य आहे, यू टेक केअर ऑफ युअर स्टडी, यू विल बी टेकन केअर बाय एव्हरीबडी. प्रत्येक जण तुमची काळजी घेते. तुम्ही तुमच्या अभ्यासाची काळजी घ्या. तुमचे आई वडील असतील, मित्र असतील, हे सगळे तुमची काळजी घेण्यासाठी तत्पर असतील. हे माझ्याकडून तुम्ही लिहून घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, एक लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपण एखाद्या चांगल्या प्रोजेक्टसाठी काम करतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी आपल्याला मदत करण्यासाठी धावून येत असतात. कुठेतरी आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून याद रखो, अगर आप अच्छे से पढ़ने लगोगे, अगर आप आपकी पढ़ाई की केयर करने लगोगे तो ये पूरी कायनात जो है ये जुट जाएगी और आपको कामयाब बनाकर ही छोड़ेगी. इतना यहाँ पे याद रखिए. तर ह्या झाल्या क्वालिटीज ज्या आपल्याला डिस्कस करायच्या होत्या. आता याच्यानंतर काही गोष्टी आपल्याला थोड्याशा शॉर्ट मध्ये आपल्याला बघायचं, कारण आता हे आपण जे चाललंय अभ्यासाबद्दल यातल्या काही बेसिक गोष्टी. आता आपण आपल्या लेक्चरच्या शेवटाकडे येतोय. तर मला असं वाटतं याचा स्क्रीनशॉट तुम्ही कदाचित घेतला असेल. आता याच्यानंतर आपण अभ्यास करताना काही डिसिप्लिन्स आपण पाळले पाहिजे. त्यातलं पहिलं डिसिप्लिन जर कोणतं असेल तर ते म्हणजे यू शुड नो द एक्झॅक्ट करिक्युलम. तुम्हाला जो कोणता कोर्स तुम्ही घेणार आहात त्याचा एक्झॅक्ट करिक्युलम माहित असला पाहिजे. आता करिक्युलम म्हणजे काय? तर करिक्युलम ह्या शब्दाचा साधा सोपा अर्थ आहे ओव्हरऑल कंटेंट ऑफ अ पर्टिक्युलर कोर्स. म्हणजे एखादा कोर्स जर तुम्ही करताय तर त्याचं ओव्हरऑल कंटेंट काय आहे, त्यामध्ये काय दिलेलं आहे, काय शिकायचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला 2 उदाहरणं घेऊन सांगतो. जर समजा तुम्ही नीट साठीच्या कोर्सची तयारी करता, म्हणजे मेडिकल कोर्सची तयारी करता, मग त्यासाठी तुम्हाला माहित पाहिजे की फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 सब्जेक्ट्स तुम्हाला स्टडी करायचे. ह्या 3 विषयांचा अभ्यासक्रम हा झाला तुमचा करिक्युलम. म्हणून पहिल्यांदा महत्वाची गोष्ट असते की आपल्याला एक्झॅक्ट करिक्युलम माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. जे काय कॉन्टेंट आहे, किती सब्जेक्ट्स आपल्याकडे आहेत याचा अभ्यास आपल्याला जाणून घेण्याची गरज आहे. जर आपण जेईची तयारी करत असेल तर तिथेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीच्या ऐवजी आपला विषय होऊन जाईल मॅथमॅटिक्स. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की दुसरी गोष्ट आहे यू शुड नो एक्झॅक्ट सिलेबस. ज्या परीक्षेची, ज्या कोर्सचा आपण स्टडी करणार आहोत त्याचा सिलेबस आपल्याला माहित असला पाहिजे. आता सिलेबस कशाला म्हणायचं? तर सिलेबस असतो युनिट्स टू बी लर्न्ड इन अ पर्टिक्युलर सब्जेक्ट. म्हणजे एका विषयामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. इथे परत प्रश्न तोच येतो की त्याचं स्कोप आणि लिमिटेशन हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कारण फिजिक्स विषय तोच आहे,
पण त्याचं बोर्डासाठी स्कोप आणि लिमिटेशन वेगळं असेल, त्याचं एमएसटी सीईटी साठी स्कोप आणि लिमिटेशन वेगळं असेल. त्याच फिजिक्सचं आपण जर बघितलं तर जेईई मेन्स साठी वेगळं असेल, नीट साठी वेगळं असेल, जेईई ऍडव्हान्स साठी वेगळं असेल. म्हणून एक लक्षात ठेवा की आपल्याला एक्झॅक्ट कशाचा अभ्यास करायचा आहे आणि कशा पद्धतीने करायचा आहे हे आपल्याला इथे माहित असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून यू शुड नो द एग्जैक्ट सिलेबस. अभी तीसरी बात है, यू शुड नो एग्जैक्ट पैटर्न, पैटर्न ऑफ एग्जामिनेशन. म्हणजे तुमच्या परीक्षेचा पॅटर्न, कशा पद्धतीची, कशा स्वरूपाची परीक्षा तुम्हाला द्यायची आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. इथं बऱ्याच वेळेस काय होतं, आपण अभ्यास करतो, मला बरीचशी ग्रामीण भागातली मुलं अशी भेटतात की ज्यांचं 12वी होत आलेलं असतं तोपर्यंत त्यांना सीईटी म्हणजे काय, जेडब्ल्यू मेन म्हणजे काय आणि नीट म्हणजे काय याचा गंधही नसतो. तुम्हाला अगदी ऐकलं तर शॉकिंग वाटेल, पण असं मी बऱ्याच वेळेस अनुभवलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, तर आपल्याला एक्झॅक्ट माहित पाहिजे की परीक्षेचा पॅटर्न काय आहे. म्हणजे वेदर इट इज सब्जेक्टिव्ह एक्झाम और ऑब्जेक्टिव्ह एक्झाम, वेदर इट इज थिअरी एक्झाम और इट इज मल्टिपल चॉईस क्वेश्चन बेस्ड एक्झाम. मग जशी एक्झाम असेल तशी आपल्याला तयारी वेगवेगळी करावी लागेल, कारण परीक्षेनुसार आपली तयारी ठरणार आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या परीक्षेचा पॅटर्न जो असेल तो एक्झॅक्टली माहित असला पाहिजे. आणि चौथी गोष्ट आहे मित्रांनो, दॅट इज ट्रेंड्स. आता ट्रेंड्स मध्ये काय येतं, ट्रेंड्स म्हणजे काय, तर फिलहाल क्या चल रहा है, जे कुठली पुस्तकं आपण वाचायची आहेत, कशा पद्धतीने वाचायची आहे, कोणत्या लेव्हलने आपल्याला अभ्यास करायचा आहे, या गोष्टी समजावून घेणं त्याला आपण म्हणतो ट्रेंड. आणि मित्रांनो, ट्रेंड समजण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुम्ही मागच्या वर्षीचे काही रिसेंट पेपर्स बघा. म्हणजे मागील 2-3 वर्षाचे पेपर्स बघायचे आणि त्या 2-3 वर्षाचे क्वेश्चन पेपर्स तुम्ही बघितलं की तुम्हाला परीक्षेची डिफिकल्टी लेवल देखील कळेल, तुम्हाला परीक्षेचा ट्रेंड कसा आहे ते देखील कळेल. आणि मग वाचत असताना, अभ्यास करत असताना कशा पद्धतीने वाचावं, कोणत्या गोष्टीला जास्त फोकस करावं हे तुम्हाला आपोआप कळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सगळ्यात महत्वाची चौथी गोष्ट जी आहे ती ट्रेंड. आणि मित्रांनो, या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित फॉलो केल्या तर मला असं वाटतं की तुम्हाला यश मिळणं अवघड नाही. काही गोष्टी बाकीच्या आहे की तुम्ही आत्मविश्वास कसा वाढावा वगैरे याच्यावर मी स्वतंत्र लेक्चर देईन, पण इथे आपण फक्त एवढ्याच गोष्टी बघूया की आपण कोणकोणत्या क्वालिटीज आपल्या असल्या पाहिजे, कशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे. तर इथे मी ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. तो दोस्तों, यहाँ पे हम लोगों ने डिस्कस किया है हाउ टू स्टडी, स्टडी कैसे करना चाहिए. एक्चुअली कुछ प्रैक्टिकल टिप्स इससे रिलेटेड रहेंगे, मैं वो बाद में बताऊंगा. पर एक बात याद रखो, स्टडी कुछ अलग नहीं है, उसको एंजॉय करो, उसको गेम के जैसा खेलो और चैंपियन बनो. थैंक यू फॉर वॉचिंग मी, फॉर स्टेइंग विथ मी. बाय बाय.